राष्ट्रवादी अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली, पण यात अनेक आश्चर्यकारक नावं समोर आली। त्यापैकी एक नाव म्हणजे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं। 2019 ला माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्याला पाणी पाजण्याचं काम करणारे हेच होते चिखलीकर। यंदा मात्र लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमधून अजित पवार गटात उडी घेत महायुतीची उमेदवारी मिळवली। आधीच आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि शेकापने या जागांवर उमेदवारी देऊन भेसळ करून टाकली असताना आता त्यात अजितदादांनी ही उमेदवाराची आयातवारी केल्यानं लोहा कंधारच्या विधानसभेच्या राजकीय चिखल झालाय हे दिसून येते। लोहा कंधार मिळवण्यासाठी सध्या स्पर्धेत कोण कोण आहेत, त्यांची निवडून येण्याची क्षमता नेमकी किती आहे, महाविकास आघाडीचा या जागेचा तिढा सुटेल का आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इथून आमदार म्हणून निवडून येण्याचे चान्सेस कुणाचे जास्त आहेत, त्याचीच ही इनसाइड स्टोरी। हॅलो हाय, मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारं आमदारकीचं। लोहा कंधार हा तसा सुरुवातीपासूनच शेतकरी कामगार पक्षाचा पूर्वापार बालेकिल्ला। केशवराव धोंडगे यांनी तब्बल 20 वर्ष या मतदारसंघाची आमदारकी मिरवत शेकापचा बेस अगदी मजबूत केलाय। 1990 नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मतदारसंघात स्ट्रॉंग झाली, मात्र 2004 मध्ये इथं प्रताप पाटील चिखलीकर यांनी अपक्ष आमदारकी मिळवत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। यानंतर 2014 ला शिवसेनेकडून ते लोहा कंधारचे आमदारही झाले। मात्र 2019 ला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी दिग्गज असे अशोक चव्हाण यांना पाणी पाजत खासदारकी पटकावली। त्यामुळे 2019 ला श्याम सुंदर शिंदे यांनी पुन्हा एकदा लोह्यात शेकापचा झेंडा फडकावत आमदारकीचा गुलाल लावला। थोडक्यात लोहा कंधारमध्ये लाल बावटा पुन्हा एकदा राजकीय पाळमुळं घट्ट रोवू लागलाय असं दिसतंय। शेकापचा आमदार असल्यानं यंदा फाईट क्लिअर कट होती। महाविकास आघाडीकडून शेकापला तिकीट भेटणार हे कन्फर्म समजलं जात होतं। त्यानुसार महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण होण्याच्या आतच शेकापने श्याम सुंदर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली। असं असताना देखील ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतच लोहा कंधारमधून एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यानं आघाडीत ही जागा नेमकी कुणाची हे मोठं घोडं सुटत नाही। तोच अजितदादांनीही मोठी खेळी करत भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीत घेत लोह्याची उमेदवारी देऊन टाकली आणि मोठा माइंड गेम खेळलाय। थोडक्यात सध्याच्या स्थितीला लोह्याची परिस्थिती 3 तिघाड काम बिघाड अशा स्वरूपाची झाली। पण यापैकी नेमकं जिंकतंय कोण हे समजून घेण्याआधी आपल्याला तिघांच्याही प्लस मायनसचा विचार करावा लागेल। तर यात पहिले येतात ते म्हणजे विद्यमान शेकापचे आमदार श्याम सुंदर शिंदे। श्याम सुंदर शिंदे हे तसे माजी सनदी अधिकारी। आपल्या शासकीय सेवेतून निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या पॉलिटिकल इनिंगला सुरुवात झाली। 2019 ला ते लोहा कंधारमधून राजकीय पक्षाच्या शोधात होते, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी अशी चाचपणी करून त्यांनी अखेर शेकापचा झेंडा हाती घेतला आणि ते निवडून देखील आलेत। मागच्या 5 वर्षात महाविकास आघाडीला सपोर्ट करून त्यांनी बराचसा निधी मतदारसंघाच्या विकास कामांसाठी खर्ची घातलाय। मतदारसंघातील विकास कामांमुळे आणि आर्थिक पाठबळामुळेही यंदा त्यांच्याच कपाळाला विजयाचा गुलाल लागेल अशी परिस्थिती दिसते। मात्र 2 तगडे खेळाडू मैदानात उतरल्यानं त्यांना आमदारकी वाचवण्यासाठी आता बरीच धडपड करावी लागणार आहे। बाकी पिण्याच्या पाण्याचा आणि MIDCचा प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्यानं न सुटल्यानं त्यांच्याबाबत जनतेत काहीशी नाराजी आहेच। दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे ठाकरे गटाचे एकनाथ पवार। एकनाथ पवार यांचं कार्यक्षेत्र तसं पिंपरी चिंचवडचं। या भागात नगरसेवक म्हणून काम करत असताना स्थलांतरित मजूर, कामगार, सुशिक्षित तरुण यांची मोठ बांधली। आपल्या मतदारसंघातल्या लोकांना भोसरी, पिंपरी चिंचवड या भागात नोकऱ्या मिळवून दिल्या। या कामाची व्याप्ती इतकी मोठी वाढली की त्यांच्या कनेक्टमध्ये प्रत्येक गावात तरुण आणि स्थलांतरित कामगारांचं स्ट्रॉंग नेटवर्क आता तयार झालंय। याच नव्या पॉलिटिकल मॉडेलवर विश्वास ठेवत मतदारसंघातील आणखीन कनेक्ट वाढवत त्यांनी आता ठाकरे गटाची उमेदवारी मिळवली। अर्थात नवा चेहरा, शिक्षण आणि रोजगार याचा प्राधान्याने विचार करणं, या दोन्ही गोष्टी पाहता लोहा कंधारची जनता त्यांच्या नावाचा विचार करू शकते। पण दुसऱ्या बाजूला शेकापला जागा सोडण्याचा निर्णय झाल्यास हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा ठरतोय। तिसरं आणि शेवटचं नाव येतं ते म्हणजे भाजपमधून नुकतीच अजित पवार गटात उडी घेतलेले प्रताप पाटील चिखलीकर। लोहा कंधारच्या राजकीय परिघातील प्रताप पाटील चिखलीकर तसं मोठं नाव आहे। एकदा अपक्ष, एकदा शिवसेनेकडून त्यांना लोहा कंधारच्या आमदारकीचा अनुभव देखील आलाय। दिल्लीतील राजकारणात 5 वर्षे हातपाय मारल्यानंतर आता पुन्हा ते आमदारकीसाठी शड्डू ठोकून आहेत।
अनेक पक्ष बदलाचा इतिहास असला तरी मॅन मनी आणि मसल पॉवर याच्या ताकदीवर त्यांचं राजकारण टिकून आहे. त्यामुळे लोकसभेच्या पराभवाच्या दुःखातून सावरत नाहीत, तोच पक्ष बदलून विधानसभेसाठी उभे राहणं यातून त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षीची जाणीव होते. बाकी लोहा कंधारच्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर लोहा आणि कंधार हे दोन तालुके कायमच दुष्काळाच्या सावटाखाली असतात. रस्ते वाहतुकीची कामे प्रगतीपथावर असली तरी आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत इथं मोठं दारिद्र्य. त्यामुळे लोहा कंधार विधानसभेच्या राजकीय चिखलात या प्रश्नांकडे तरी येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? लोहा कंधारचा 2024चा आमदार कोण होतोय? श्यामसुंदर शिंदे, एकनाथ पवार की प्रताप पाटील चिखलीकर? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.